हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि मी बनवते आहे समीक्षासाठी तिच्या टिफिनला पराठा बनवते. तर लवकरच मला उठायला लागतं. समीक्षाच्या स्कूल लवकर असल्यामुळे तिला लवकर डबा वगैरे टिफिन वगैरे नाश्ता द्यावा लागतो. तर आता मी पराठा बनवते. तर आता कसा झाला, मस्तपैकी पराठा झालेला आहे. तर त्यानंतर आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आम्ही मस्तपैकी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जाणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि कालचा जो लुक पार्लरमध्ये करून आलेले मी केसांचा वगैरे, तर तो आणि आज मेकअप वगैरे म्हणजे वटपौर्णिमेचा एकंदरीत काय लुक असणार आहे माझा बघू शकताय तुम्ही या व्हिडिओमध्ये. तर आता पराठा मी करते आहे. नाश्ता वगैरे दिला ना, आता पराठा वगैरे झाल्यानंतर ती डबा वगैरे घेऊन जाईल. तर त्यानंतर आता वेळ येते ते वेदांच्या डब्याची. वेदांतला मी डब्याला काय देते, तर समीक्षाला डब्याला दिल्यानंतर वेदांतला आता तर त्याचं चाललं होतं की मम्मा नाही का मुलांनी म्हणजे काय आणलं की लगेच त्यांना पण खाऊशी वाटतं. आता त्याच्या क्लासमधल्या एका मुलांनी हे अंडा राईस आणला होता. तर तो मला म्हटला मम्मा मला पण अंडा राईस पाहिजे. तर म्हणलं ठीक आहे, चला आपण अंडा राईस बनवूया. तर आता मी अंडा राईस बनवायला घेतलेला आहे. साधं सोपं, मी काय जास्त काय हे नाही करणार आहे. मला जसा येतो तसाच मी बनवणार आहे. तर ना कांदा टोमॅटो हे टाकलेलं मी त्याच्यामध्ये. थोडंसं लाल मिरची पावडर टाकली, थोडासा गरम मसाला टाकला आणि नंतर हळद वगैरे टाकली. त्यानंतर अंडे त्याच्यामध्ये मिक्स करून टाकलं आणि ते अंडं छान असं हलवलं आणि चटणीसारखं एकंदरीत. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये भात टाकलेला आहे, वरून कोथिंबीर टाकली आणि 2 मिरच्या पण टाकल्या होत्या मी बारीक चिरून. अशा प्रकारे हा अंडा राईस तयार झाला. तर सकाळचे कामं लवकर आवरून आता मी चालले आहे पूजेसाठी. तर बघू शकता मी आता साधा सिंपल लुक घेतलेला आहे, जास्त काही नाही आहे. साडी वगैरे माझी जी अगोदर असलेली तीच आहे. बायका पण चाललेल्या आहेत, पण आज खूप मला लेट झालेला आहे. म्हणजे मेकअप वगैरे करा, हे करा ते करा, मुलांना स्कूलमधून आणा, सोडवा त्यांना. आणि आज पाऊस पण होता. आज असं वाटत होतं की पाऊस आम्हाला वटपौर्णिमेची पूजा करू देतोय की नाही कारण रात्री पण भरपूर पाऊस आणि पहाटेपासून सकाळपर्यंत भरपूर पाऊस. जोपर्यंत समीक्षाला घेऊन येत नव्हते ना तोपर्यंत पाऊसच होता. तर आता बघू शकता मागून माझा लुक कसा दिसतंय. केस वगैरे मी मोकळे सोडलेले आहेत आणि छान असं सिंपल अशी साडी, सिंपल म्हणजे छान अशी साडी घातलेली आहे आणि सिंपलचा मेकअप करून मी झालेली आहे रेडी. तर रुपाली आमची वाट बघत बसली होती. तर ती आली आणि आम्ही दोघी चाललेलो आहे पूजेसाठी. तिच्या 2 मुली आणि माझी 1 मुलगी, असं सगळेजण आम्ही चाललेलो आहे. तर आम्ही अगोदर ना दरवर्षी ज्या मंदिरामध्ये जातो, इकडे जातो तिकडे आम्ही गेलो नव्हतो, कारण म्हटलं तिकडं खूप लांब येते, आपण जवळच्या जवळ जाऊ. पण मग आम्ही इथं जवळच्या जवळ गेलो. बऱ्याचशा बायका अगोदरपासूनच वडाची पूजा वगैरे करायला लागल्या होत्या. सकाळपासूनच सुरुवात झाली होती. ज्या ऑफिसला जाणाऱ्या बायका आहेत त्या 6 वाजल्यापासूनच वडाची पूजा करत होत्या, कारण ना की 6 वाजल्यापासूनच मुहूर्त होता. तर सकाळपासूनच वडाला खूप गर्दी होती आणि तुम्ही बघू शकता इथं किती गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. आणि काहीची पूजा झालेली आहे, काही फोटो काढतायत, काही रांगेमध्ये उभा आहेत. तर आम्ही म्हटलं की ना एवढं इथं वेळ उभं राहण्यापेक्षा आपण अगोदरच्या तिकडं जाऊया, कारण तिकडं एवढी गर्दी नसते. कारण आता 2 वाजेपर्यंतच मुहूर्त आहे आणि 2:15 वाजेपर्यंत मुहूर्त आहे आणि 2 वाजून गेल्या होत्या. मग आपली लाईन कधी येणार, आपला नंबर कधी येणार, त्यासाठी आम्ही डिसाईड केलं की आपण दुसरीकडे जाऊया. मग आम्ही गेलो. आम्ही जिथं जुन्या ठिकाणी आम्ही जायचो तिथं आम्ही गेलो आणि तिथं नेहमीप्रमाणे थोडीफार होती गर्दी, पण लगेच नंबर आला, कारण सगळीकडनं पूजा करायचं होतं त्याच्यामुळे लगेच नंबर आला. तर आता मी पूजा वगैरे करते, तुम्ही बघू शकता. पूजा आमची चाललेली आहे, काही जणींची झालेली आहे.
मंदिरात जाऊ. तुळशीला येऊ. कुठे गेली? तुळशीला मंदिरात काय? तर रुपाली म्हटले अगोदर तुम्ही पूजा करून घ्या, नंतर मी करते. तर म्हटलं ठीक आहे, तोपर्यंत मी मुलांकडे लक्ष देते. तर कशाची ह्याची इंस्टाग्रामची का अशी चालेल. आता रुपालीचा नंबर आहे, आता माझा नंबर झालेला आहे. रुपाली गेली पूजा करायला. आता हे काय चाललंय चिंटू बिंटू, चिंटू बंटू काय चाललंय? तसं नको टाकू. हा करते. तर आमची पूजा झालेली आहे. रुपाली आता पूजा करायला लागलेली आहे तिकडं. तर आम्ही बसलेलो आहे आणि प्रिशाला आहे ना, प्रिशाला पडली. प्रिशा आहे ना, प्रिशा पडली ना. तू बघ लागलं इथं बघा, रक्त आले थोडंसं. ग माझ्या प्रिशाला ग पडली, लागलं. पूजा करता करता पडली तिकडं. तरी तिला लवकर उचललं, पण ते खरचटलं तिथं सगळी खडीच होती सगळी, त्याच्यामुळे तिथं पडली ती आणि त्याच्यामुळे लागलं तिला. तर अशा प्रकारे झालेली आहे आमची वटपौर्णिमेची पूजा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.